मुलांनो, 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी विषयामध्ये पहिलाच प्रश्न उतारा, कविता, संवाद यांचा आकलन यावरती आधारित असतो. यातला आकलन याचा अर्थ काय, तर आपल्याला त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते किती समजलंय, किती कळलेलं आहे, त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यात जे सांगितलं आहे ते याची परीक्षा बघणं म्हणजे उतार्याचं, कवितेचं किंवा संवाद लिहिलेले असतात त्याचं आकलन. हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि हे तंत्र कोणत्याही विषयाच्या अभ्यासामध्ये जिथे टेक्स्ट आहे, जिथे मजकूर आहे, तिथे तुम्हाला वापरता येऊ शकतं. तुम्ही ते आवर्जून वापरून बघा. उतारा म्हणजे काय असतो, आपण कल्पना करू की उतार्यावरचे प्रश्न आपण सोडवतो आहोत. उतारा म्हणजे एक 100 शब्द किंवा 70-80 शब्दांचा एक परिच्छेद असतो. वाक्य जसं अर्थवाही असतं तसंच पूर्ण परिच्छेदसुद्धा अर्थवाही असतो. म्हणजे तो लेखक वाचकांना काहीतरी सांगत असतो. तो त्याचा अनुभव असेल, त्याचे विचार असतील, त्याला गोष्ट सांगायची असेल, असं कुठल्याही प्रकारचं साहित्य, वाङ्मय लेखक वाचकाला काहीतरी सांगत असतो. म्हणजे त्या उतार्यामध्ये जो आपल्याला परीक्षेसाठी दिलेला आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारून आपल्याला त्यांची पर्यायातून अचूक उत्तरं शोधायची आहेत, हा जो उतारा आहे, ही जी कविता आहे, हा जो संवाद आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक मध्यवर्ती कल्पना असते. कोणत्या तरी विषयाभोवती ही सगळी वाक्य गुंफलेली असतात आणि तो परिच्छेद तयार होतो आणि पूर्ण आपण एक एक वाक्य वाचत जातो, त्याचा काही अर्थ आपल्याला समजतो आणि पूर्ण सगळी वाक्य उतार्यातली, परिच्छेदातली वाचून झाली की पूर्ण उतार्याचा आशय आपल्याला समजतो. त्यासाठी आपण हा प्रश्न सोडवण्यापूर्वी किंवा या प्रश्नाचा सराव आपण ज्यावेळी घरी करणार त्यावेळी काय करायचं हे सांगतो आणि मग नंतर आपण प्रत्यक्ष उतार्याचं वाचन करू आणि त्याच्यावरच्या प्रश्नांमधून अचूक उत्तरं कशी शोधायची हे आपण बघूया. हा उतारा लक्षपूर्वक वाचा. तर लक्षपूर्वक म्हणजे काय, तर आपल्या मनातच ही कल्पना लगेच वाचायला सुरुवात केली की यायला पाहिजे की विषय काय आहे, उतार्यातून काय सांगितले, कशावरती भर दिलाय, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे आणि मग ही मध्यवर्ती कल्पना म्हणजे मध्ये एक कल्पना असते आणि त्याच्या भोवती सगळं वाक्यांचं जाळं विणलेलं असतं. हा झाला उतारा. तर तो लक्षपूर्वक म्हणजे त्यातले नवीन शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्याची रचना हे लक्षात घेत म्हणजे लक्षपूर्वक. आणि मध्यवर्ती कल्पना सापडली की आपल्या मनामध्ये कल्पना आपण अशी करायची की ही मध्यवर्ती कल्पना आणि तिच्या भोवती मांडलेले वेगवेगळे विचार किंवा वाक्य. तेव्हा प्रथम लक्षपूर्वक वाचा. नवे शब्द की ज्यांचा अर्थ आपल्याला माहिती नाही किंवा यापूर्वी फार कधी ते शब्द आपण वाचलेले नाहीत. आता आपल्याकडे तर तिथे पाहण्यासाठी शब्दकोश नाही किंवा शब्दांचे अर्थ परीक्षेच्या वेळी आपल्याला कोणी सांगणार नाही. अशा वेळी जो शब्द आपल्याला नवा वाटतो, नवखा वाटतो, ज्याचा अर्थ हाच असेल असं आपल्याला खात्री पटत नाही, त्यावेळी पूर्ण वाक्याचा त्याच्या पुढे मागे जे संदर्भ आहेत त्याच्यावरून त्या नवीन आपण यापूर्वी न वाचलेल्या शब्दांचा संदर्भ लक्षात घ्यायचा. हा जो वाक्य आहे उतार्यातलं, त्यातले महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. कीवर्ड्स म्हणतो आपण त्यांना, की ज्या शब्दांवरती पूर्ण वाक्य आधारलेलं असतं किंवा तेवढा शब्द वाक्यात महत्त्वाचा असतो, तेवढा लक्षात आला की वाक्याचा आशय आपल्याला लक्षात येतो. असं वाचन झालं की प्रश्नांवरती नजर टाकायची की प्रश्न काय आहेत, काय जाणून घ्यायचे आपल्याकडून, आपल्याला उतार्याचं आकलन व्यवस्थित झालं आहे किंवा नाही, यासाठी परीक्षकांना आपल्याला
काय जाणून घ्यायचं आहे. प्रश्न आपण बघितलं, आपण आत्ता काही कीवर्ड्स बघितले, मध्यवर्ती कल्पना आपल्या लक्षात आली. मग आपण प्रश्न वाचला की त्याचं उत्तर उतार्यामध्ये कुठे असेल. उतार्याबाहेरचं काहीही उत्तर आपल्याला शोधायचंच नाही, उतार्यावरती आधारितच हवंय. ते उतार्यात कुठे आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुष्कळ वेळा म्हणजे बऱ्याचदा जे पर्याय आपल्याला 4 दिलेले असतात त्याच्यामध्येच थोडे गोंधळात टाकणारे किंवा अरे हाही बरोबर आहे हाही बरोबर आहे असे वाटणारे काही पर्याय असतात. त्यातून अचूकता शोधायची. मग आपल्याला ती वाक्य, तो परिच्छेदातली ती वाक्य, ते संदर्भ, ते कीवर्ड्स, महत्त्वाचे शब्द पुन्हा पाहावे लागतात. 2 उत्तरं संभाव्य वाटत असतील ज्याच्या पर्यायामध्ये, त्यावेळी पुन्हा एकदा उतार्याकडे जाऊन खात्री करायची. हे सगळं आपल्याला कमीत कमी वेळात करायचं आहे. आपल्याला खूप वेळ नाही, आपल्याला बाकीचेही प्रश्न सोडवायचे आहेत. तेव्हा परिच्छेदाचं पहिलं वाचन करताना त्याचा आशय, त्याचा अर्थ, त्याची मध्यवर्ती कल्पना ही चटकन लक्षात कशी येईल हे बघा. त्याचा सराव आपण करायला हवंय. अपेक्षित उत्तरामध्ये काय विचारलेलं आहे, नेमकं काय हवं आहे हे निश्चित करा. आणि जे थोडेसे जवळजवळ वाटणारे पर्याय दिलेले असतात त्यात गुंतून न पडता, त्यामुळे गोंधळ होऊ न देता अचूक उत्तराकडे तुम्ही जा. आता आपण प्रत्यक्षात एक परिच्छेद बघू आणि त्यावरचे प्रश्न काय आहेत तेही आपण बघू. तुम्हाला स्क्रीनवरती आता तो परिच्छेद दिसत असेल. तुमच्याबरोबर मीही त्याचं वाचन करणार आहे. आपण आधी परिच्छेदाचं वाचन करू, नंतर प्रश्न काय आहेत ते बघू. परिच्छेदाचं वाचन करता करता एखादी नवी कल्पना, नवा शब्द असं काही आढळतं का, किंवा त्यात कीवर्ड्स कुठले आहेत असं आपल्याला बघता येईल का, हेही आपण बघू. आत्ता आपण आकलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेतो आहोत, म्हणून आपण हे सावकाश प्रक्रियाही करणार आहोत. परीक्षेमध्ये एवढा वेळ आपल्याला नाही आणि आपण स्वतःच सगळं करायचं आहे. आपण परिच्छेद वाचू. अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात. परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही. आपण घाबरलो याचं कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. जीवन म्हणजे संकट नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत. कारण ती असतानाही जीवन चालूच असतं. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही. मळभ हा शब्द कदाचित नवा वेगळा असा वाटेल, तर मळभ याचा अर्थ ढग. मग तो तुम्हाला अन्य उत्तरांमध्ये बोलण्यामध्येही वापरता येईल, कारण मळभ हा नवा शब्द आपण शिकलो. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे रोगांनी, निसंकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. अतिशय सुंदर परिच्छेद आहे. मध्यवर्ती कल्पनाही यात चांगली आहे. हा उतारा कुठला आहे? आपल्या बालभारतीच्या पुस्तकातला फुलपाखरे या धड्यातला पान 65 वरती हा उतारा छापलेला आहे. मुद्दाम मी तुमच्या पुस्तकातलाच उतारा निवडला. परीक्षेला असा येतोच असं नाही किंवा येत नाही. धडे वाचतानाही कसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या दृष्टीनं तुम्हाला ते उपयोगी पडेल म्हणून आपण उतार्याचं वाचन केलं. आता उतार्यामध्ये काय सांगितलं आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, नवे शब्द कोणते आहेत, त्या दृष्टीनं आपण पुन्हा बघू. त्यांनी असं सांगितलं आहे की अडचणी, संकट, रोग हे ज्यावेळी तुमच्यावर येतात आणि आपल्याला असह्य वाटतात, सहन करता येणार नाही असे, सह्य म्हणजे सहन करता येणारे, असह्य, अ हा उपसर्ग लागला आणि विरुद्धार्थाचा शब्द झाला.
अडचणी, संकट, रोग हे येतात, त्यावेळी आपल्याला ते असह्य वाटतात. पण ते निघून गेली, ते ओसरून गेलं, संकट संपलं की आपल्याला वाटतं अरे आपण उगाचच घाबरलो, घाबरायचं काही कारण नव्हतं. त्यांनी पुढं असं सांगितलंय की मग तुमच्या आयुष्यामध्ये संकट, रोग हे येतच असतं. त्याला घाबरायचं तर बिलकुल नाही, कारण ते जरी आलं तरी आपलं आयुष्य सुरूच असतं. ताप आला म्हणून आपण अभ्यास करायचे थांबत नाही, पायाला लागलं म्हणून आपण शाळेत जायचे थांबत नाही, ते सगळं सुरूच असतं. तेव्हा संकट येतात, निघूनही जातात, आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते. पुढे असं त्यांनी दिलंय की जर आयुष्य चालू राहतं या अडचणींनी तर तुम्ही घाबरता कशाला. मग लेखक असं सांगतो की तुम्ही घाबरता ह्याचं कारण तुमच्याकडे मनाची स्थिरता आणि शांती नसते. आपण घाबरतो ते संकटांना काय, तर आपलं मन स्थिर नसतं, मन शांत नसतं, म्हणून आपल्याला त्याची भीती वाटते. परत त्यांनी एक उदाहरण दिले की ढग आले आकाशात म्हणून आकाशातला सूर्य काही नाहीसा होत नाही. ढग निघून गेले की तो पुन्हा चमकत राहतो. तसं रोगांनी आणि संकटांनी माणसाच्या आयुष्याचं जे मूळ आनंदी स्वरूप आहे ते नाहीसं होत नाही. कित्येक वेळा असं आपण बघतो की आजार असलेली माणसं, काहीतरी आजार झाला आहे, जखम झाली आहे, दुःख आहे, ही माणसं ज्यावेळी थट्टा, विनोद, चेष्टा, मस्करी करून हसतात, आनंद लुटतात, एकमेकांशी गप्पा करतात आणि हे जे आनंदमय जीवन आहे त्याचा अनुभव पुरेपूर लुटतात. म्हणजे संकट, रोग, अडचणी यांना न घाबरता आपण ते मनाची स्थिरता आणि शांती नसते म्हणून घाबरतो. तसं घाबरू नका. आकाशात ढग आले तरी सूर्य कुठे नाहीसा होतो, ढग गेले की तो पुन्हा चमकतो. इतकंच कशाला, तो असं म्हणतो की ज्यावेळी अडचणीतली माणसं, दुःखी माणसं, आजारी माणसं थट्टा, विनोद, गप्पा गोष्टी, मौज मजा करतात आणि आयुष्याचा आनंदमय स्वरूप जे आहे ते मनापासून लुटतात. सर्वसाधारणपणे या उतार्याची कल्पना आपल्याला लक्षात आली. थोडक्यात अडचणी, संकट यांना घाबरू नका. ती येतात तशी निघून जातात, आयुष्य पुढे जातच असतं. एक लक्षात ठेवा, उतार्यामध्ये ज्या क्रमाने सांगितलेलं आहे जे विचार, तशाच आधारित त्याच क्रमाने प्रश्न विचारले जातील असं नाही. कदाचित उतार्याचे शेवटी संदर्भ आहे पण प्रश्न पहिला असू शकतो. प्रश्न पहिला असा आहे, अडचणी, संकटे, रोग असह्य केव्हा वाटतात? पर्याय आहेत. 1. आपण संकटात असल्यावर. 2. अडचणी आपल्यावर कोसळल्या म्हणजे. 3. त्यांचे आपल्यावर आक्रमण होते तेव्हा. आणि 4. ती खूप मोठी असतात तेव्हा. पहिलं वाक्यच असं आहे की अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात, परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो. म्हणजे आपण घाबरतोय केव्हा, ज्यावेळी संकट आपणावरती आक्रमण करतात. याचा पर्याय काय होऊ शकतो? त्यांचे आपल्यावर आक्रमण होते तेव्हा अडचणी, संकटे, रोग आपल्याला असह्य वाटतात. आपल्याला वाटतात, प्रत्यक्षात नसतात, कारण ती असताना पण आयुष्य सुरूच असतं. ती निघून गेल्यावरती आपल्या लक्षातही येत नाही. ढग निघून गेल्यावर सूर्य पुन्हा चमकतो. जीवनाचं मूळ स्वरूप आनंदीच आहे आणि ते कायम राहतं जसा सूर्य चमकतो. लक्षात आलं? त्यामुळे आपण संकटात असल्यावरती, अडचणी आपल्यावर कोसळल्या म्हणजे, त्यांचे आपल्यावर आक्रमण होते तेव्हा, ती खूप मोठी असतात तेव्हा, यातले 2 पर्याय थोडेसे जवळचे वाटू शकतात. तो म्हणजे दुसरा पर्याय, अडचणी आपल्यावर कोसळल्या म्हणजे, आणि तिसरा, त्यांचे आपल्यावर आक्रमण होते तेव्हा. कोसळणं, आक्रमण होणं, इथे उतार्यामध्ये जो शब्द दिलेला आहे आक्रमण होते तेव्हा, म्हणून तो पर्याय अधिक बरोबर
किंवा अचूक असा आहे, म्हणून आपण तो निवडायचा आहे. पुढे दुसरा प्रश्न. अडचणींना, संकटांना आपण घाबरतो कारण 1. आपल्याला त्यांची भीती वाटते. 2. आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. 3. आपला स्वभाव घाबरट असतो. आणि 4. काय करावे हे न समजल्याने. त्यातला पर्याय तुमच्या आत्ताच लक्षात आला असेल, कारण आपण बघितलं होतं की अडचणी आणि संकटांना आपण घाबरतो कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता आणि शांती नसते म्हणून. बाकीचे जे म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. बाकीचे जे पर्याय आहेत, आपल्याला त्यांची भीती वाटते. तिसरा पर्याय आपला स्वभाव घाबरट असतो. चौथा पर्याय काय करावे हे न समजल्याने. हे सगळे बाकीचे सगळे पर्याय अयोग्य आहेत. त्यामुळे दुसरा पर्याय, दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे, अडचणींना, संकटांना आपण घाबरतो कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते म्हणून. तिसरा पर्याय. जीवनाचे मूळ स्वरूप कसे असते. जीवनाचं मूळ स्वरूप कसं असतं, उतार्यातच वाक्य आहे. समाधानी पर्याय दिलेले आहेत. समाधानी. 2. आजारी. 3. आनंदी. आणि 4. संकटग्रस्त. बघा उतार्यातच दिले. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप म्हणजे कसं स्वरूप आहे, आनंदी आहे. मग जीवनाचं मूळ स्वरूप कसे आहे, तर जीवनाचे मूळ स्वरूप 3 क्रमांकाचा पर्याय आनंदी असे आहे. हा पर्याय अचूक आहे, त्यामुळे आपण तो निवडायचा. आपण आधी उतारा वाचला. उतार्याची मध्यवर्ती कल्पना काय लेखकांनी सांगितले ते समजावून घेतलं, म्हणजे उतार्याचं आकलन आपण पूर्ण करून घेतलं की लेखकाला काय आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे वाचक म्हणून. त्यानंतर आपण प्रश्न बघितले, मग आपण पर्याय बघितले. प्रश्न पाहिल्यावरती आपल्याला त्याची उत्तरं चटकन उतार्यावरून आपल्याला आकलन झालेलं असल्यामुळे समजू शकतात. अशा वेळी आपण जेव्हा पर्याय बघतो त्यावेळी त्यातले काही वेळा काही पर्याय नजीकचे, जवळचे, हाही असू शकतो, हाही असू शकतो, अशी थोडीशी द्विधा मनस्थिती होते. हे की ते, हा बरोबर की तो बरोबर. अशा वेळी पुन्हा एकदा उतार्यावरती नजर टाकली तर आपल्याला त्यातला अचूक पर्याय अगदी हमखास ओळखता येतो. आणि यापेक्षा आपल्याला अधिक त्याला वेळ द्यायचा नाही. आता आपण दुसरा उतारा बघूया. हा उतारा देखील तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातूनच घेतला आहे. चोच आणि चारा धड्याचं नाव आणि पान क्रमांक 73. अतिशय सुंदर, माहितीपूर्ण, यापूर्वी आपण कधी ज्या विषयाकडे बारकाईने पाहिलेलं नाही अशा विषयावरचा हा उतारा आहे. आपण त्याचं वाचन करू. तुम्ही माझ्याबरोबर वाचन करा. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचींमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, किंवा या उतार्यामध्ये आपण आणखीन एक वेगळं तंत्र वापरू. ते मी तुम्हाला उतार्याचं वाचन पूर्ण झाल्यावर त्याचं स्पष्टीकरण सांगताना फळ्यावरती समजून सांगेन. पहिलं वाक्य काय आहे, पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचींमध्ये रंग आणि आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारांनुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींना चोचींची मूळ संरचना सारखीच असते.
काय सांगितलंय की पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्यानुसार त्यांच्या चोचींचे रंग, आकार हे पण बदलते राहिले. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यानुसार चोचीही बदलत राहिल्या, चोचींचे प्रकारही बदलत राहिले. परंतु चोचींची मूळ संरचना, म्हणजे मुळातली रचना, जे चोचीचं मुख्य पक्ष्याच्या शरीरामध्ये कार्य आहे ते मात्र समानच सगळीकडे दिसतं, समान असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागामध्ये विभागलेली असते. पक्षी कुठलाही असो, त्या चोचीचा रंग, तिचा आकार आपण बघितलं, ते जातीनुसार, प्रकारानुसार ते बदलत राहतात. मात्र तिची संरचना म्हणजे तिची मूळ रचना समान असते. ती कशी असते तर कोणत्याही पक्षाची चोच 2 भागांमध्ये विभागलेली असते. तिचे 2 भाग असतात चोचीचे. वरचा भाग डॅश दिलंय तिथे आणि मॅक्सिला असं लिहिलंय, म्हणजे वरच्या भागाचं नाव मॅक्सिला. 2 भाग बघितले, एक वर आणि एक खाली, चोच आपण बघितलेली असते. वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल, ही त्या भागांची नावं सांगितली आपल्याला. बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असतं. चोचीवरती बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूला दिसणारं श्वसनेंद्रिय, जसं आपल्याला नाक आहे तसं पक्ष्यांचं नाक चोचीवर असतं. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलेत तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र दिसतात चोचीवरती. या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यामध्ये ही छिद्रे चोचीच्या टोकावर असतात. ही छिद्रे चोचीच्या टोकावर असतात. बाकी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींवरती ती सर्वसाधारणपणे मध्यभागी असतात. आणि त्यांनी असं म्हटलंय की जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर, आपण ज्यावेळी पक्षी संग्रहालय पाहायला जाऊ, सर्वसामान्य ज्ञान आपल्याला पाहण्यातून, अनुभवातून मिळतं, त्यावेळी तिथे असा एखादा पक्षी बघा, मोठा पक्षी बघा, पक्ष्यांची छायाचित्र बघा. डिस्कव्हरी चॅनल आपण बघत असू तर त्यातले पक्षी बघा, मोठ्या आकारात ते दाखवलेले असतात. तर तिथे आपल्याला त्याच्या चोचीची रचना लक्षात येऊ शकते. या उतार्याचं एक फ्लो चार्ट, प्रत्यक्षात उतारा कसकसा पुढे 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 गेलेला आहे ते आपण समजावून घेऊ. त्याचा एक नकाशा आपण इथे काढू. भाषेच्या किंवा जिथे अशा प्रकारचा मजकूर असतो तिथे तो समजून घेताना, तो लक्षात ठेवण्यासाठी हे तंत्र खूप उपयोगी ठरतं. पहिलं वाक्य काय आहे? पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. म्हणजे काय आहे तर पक्ष्यांच्या जाती, आपण लक्षात एवढंच ठेवायचं. वेगवेगळ्या, अनेक, हे आपल्या डोक्यात कायम राहतं. पक्ष्यांच्या जातींसंबंधी काहीतरी सांगतात. तर त्याच्यात काय झालं, त्यात त्यांनी सांगितलंय की चोच हा मुख्य अवयव झाला किंवा ज्या संबंधी आपल्याला सांगितले, परंतु त्यात बदल कसे होत गेले? 2 प्रकारे बदल होत गेले. एक रंग आणि दुसरा आकार. पक्ष्यांच्या अनेक जाती निर्माण झाल्या, त्यानुसार त्यांच्या चोचींचा रंग आणि आकार यामध्ये विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारांनुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी इथे काय झालं आहे? हे 2 बदल आपण दिसले असे
बदल जरी दिसले, चोचींचे प्रकार बदलताना दिसले. चोचींचे प्रकार ह्यात काय झाले, यात बदल झाले. कसे बदल झाले? रंगात झाले, आकारात झाले. त्यानुसार चोचींचे प्रकार म्हणजे काय? लहान, मोठी, लांब असे प्रकार चोचींचे झाले. आपण इथे बघतो, पोपटाची चोच वेगळी, चिमणीची वेगळी, गरुडाची वेगळी. पक्ष्यांच्या जाती, वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्यावेळी त्यांच्या चोचींमध्ये रंग आणि आकार यानुसार बदल झाले. चोचींचे प्रकार पक्ष्यांच्या बदलले, तरी देखील मूळ संरचना तरी देखील कायम काय राहिलं? मूळ रचना ती कायमच राहिली. जी वाक्य वाचली त्याचं आपण हे चित्र काढलेलं आहे. पक्ष्यांच्या जाती अनेक निर्माण झाल्या, चोच रंग आकारानुसार बदललं, प्रकार बदलले, तरी मूळ रचना मात्र समानच राहिली. इथपर्यंत आपल्याला त्यांनी सांगितलं. पुढे ती 2 भागामध्ये विभागलेली असते. आता चोच कशी असते? 2 भाग असतात. हा वरचा भाग, खालील भाग आणि वरील. कुठल्याही पक्षाची चोच बघितली आपल्याला दिसते असे 2 भाग आहेत. हे मिटतं. वरील भाग आणि खालील भाग. आता त्यांनी माहिती काय दिली की वरच्या भागाला मॅक्सिला असं म्हणतात, आणि खालील जो भाग आहे त्याला मॅन्डिबल असं म्हणतात. आता ही माहिती आपल्याला यापूर्वी नव्हती, आपल्याला इथे ती नवी माहिती मिळाली. बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असतं. श्वसनेंद्रिय कुठे असतं? चोचीवरच असतं. चोचीवर असतं श्वसनेंद्रिय. श्वसनेंद्रिय कसं असतं? स्वरूप कसं असतं? छिद्रांच्या स्वरूपातलं असतं श्वसनेंद्रिय. आणि इथे शेवटी त्यांनी एक सांगितले की अपवाद फक्त किवी पक्षाचा आहे. अपवाद कोणाचा आहे? किवी पक्षाचा. त्याचं ही जी छिद्र आहेत ती टोकाशी असतात, ती चोचीच्या टोकावर असतात. आपण उतारा जो वाचला त्याचं एक चित्र तयार केलं. ते चित्र आपल्या डोळ्यापुढे राहते. पक्ष्यांच्या जाती, त्यानुसार चोचींचे रंग आणि आकार याच्यात बदल झाला. शिवाय चोचींचे प्रकारही बदलले, परंतु त्याची मूळ रचना जी आहे ती कायमच असते. रचना कशी असते? तर रचना 2 भागाची असते. एक वरचा भाग, एक खालचा भाग. वरचा भाग मॅक्सिला, खालचा भाग मॅन्डिबल. श्वसनेंद्रिय चोचीवर असतं. श्वसनेंद्रिय म्हणजे छिद्रे असतात, त्यातून पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद फक्त किवी पक्षाचा, कारण ते चोचीच्या टोकावर त्याची छिद्रे असतात. म्हणजे उतारा बाजूला ठेवला तरी या चित्रावरून सगळा उतारा मला समजला. आता आपण त्याच्यावरचे प्रश्न पाहू. काय काय प्रश्न विचारले आहेत ते बघू. पक्ष्यांच्या चोचींचे भाग किती असतात? अगदीच सोपं आहे. वेगवेगळे पर्याय 1, 2 अनेक, 3 बदलणारे, 4 2. आता आकाराने हे बदलणारे असतात, पण मुख्य भाग कसे असतात? मुख्य भाग 2 असतात. किवी पक्षाचे श्वसनेंद्रिय कोठे असते? आपल्याला पुन्हा उताराकडे जायची गरजच नाही. हा नकाशा पुढे असेल. किवी पक्षी तो अपवाद आहे, चोचीच्या टोकाशी. पर्याय काय आहेत? चोचीच्या टोकावर, 2 चोचीच्या मध्यभागी, 3 चोचीच्या खालील बाजूला आणि चोचीच्या आतील बाजूला.
तिसरा प्रश्न, चोचीवरील छिद्रांचा पक्ष्यांना काय उपयोग होतो? कशासाठी? तर ते श्वसनेंद्रिय म्हणून वापरतात. मग कशासाठी उपयोग होतो? श्वासोच्छवासासाठी. 1. पाणी पिण्यासाठी. पर्याय काय दिलेत? चोचीवरील छिद्रांचा पक्ष्यांना काय उपयोग होतो? 1. पाणी पिण्यासाठी. 2. शिकार पकडण्यासाठी. 3. भरारी घेण्यासाठी. आणि 4. श्वासोच्छ्वास करण्यासाठी. अर्थात श्वासोच्छ्वास करण्यासाठी हे उत्तर बरोबर आहे. जसं एका परिच्छेदाचं आपण एक चित्र तयार केलं, असं चित्र कुठलाही भाग वाचताना, तो तुमचा भूगोलाचा भाग असेल, इतिहासाचा भाग असेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे किती आहे? उतारा 100 शब्दांचा असेल तर आपण हे 25 शब्दांमध्ये या प्रकारच्या चित्रातून पूर्ण उतारा लक्षात ठेवतो. उतार्यावरती कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला त्याचं अचूक उत्तर देता येतं. उतार्याचा विचार या पद्धतीने प्रश्न सोडवताना आपल्याला